नमस्कार मंडळी, आपण अनारसे बनवणार आहेत. अनारसे बनवण्यासाठी आपण हे तांदूळ आहेत, हे 1 वाटी तांदूळ आहे. हे 1 वाटी तांदूळ आपण 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि चौथ्या दिवशी ह्याला वाळवून मस्तमध्ये मिक्सरमधून बारीक करून मग आपण ह्याचे अनारसे बनवायचे. चला आपण हे 4 दिवस आपण ह्याला भिजत घालायचे. हां तर मंडळी, आपण हे 3 दिवस आपण तांदूळ छानपैकी भिजत घातलं होतं आणि आत्ता आपण 3 दिवसांनी आपण ह्याला फॅन खाली सुकूया. तर 2 तास आपण त्याला सुकवलं. आता 2 तास सुकून म्हणजे जास्त एकदम उन्हात तर सुकवायचं नाही, बिलकुल फॅन खाली सुकवायचं. तर सुकून आपण ओलं असतानाच त्याला आपण मिक्सरमधून काढायचा. मिक्सरमधून बघा आपण काढून घेतलेलं आहे. आता मस्तमध्ये आपण ह्याला चाळून घेऊया, 2-3 वेळा चाळून घेऊया, कारण का आपल्याला छानपैकी ते बारीक वाटायचं आहे पीठ. आता त्याचं माप म्हणजे जेवढ्या आपण वाटी पीठ घेऊ ना, त्याच्या अर्धा वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, जेवढं आपण पीठ घेऊ त्याच्या अर्धी वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे. आता तो गूळ बारीक करायचा छानपैकी आणि बारीक करून त्या मिश्रणामध्ये आपण मिक्स करायचा. वरून आपल्याला थोडीशी इलायची टाकायची आहे. जर तुम्हाला आवडलं तर इलायची घाला, स्वादासाठी. नाही आवडलं तरी नाही घातली तरी चालेल. पण थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोडाचा प्रकार केला तर थोडंसं आपण मीठ टाकतोच त्यामध्ये. बघा, विलायची आपण मी थोडीशी विलायची घातली आहे, एखादी विलायची घातली मी. आता हे सगळं ना आपल्याला हाताने मिश्रण मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे, म्हणजे सगळ्या पिठाला छानपैकी गूळ लागेल. आणि ते मिश्रण आपण मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, सगळं मिश्रण आपलं एकसारखं इलायची सगळं एकसारखं आपलं मिक्स होईल मिश्रण. बघा, आता मी मिक्सरमधून ह्याला छानपैकी फिरून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला ना काय करायचं, मळायचं. तर आपल्याला ह्याच्यामध्ये जर मळलं गेलं नाही पीठ तर थोडंसं आपल्याला तुपाचा हात घ्यायचा. आणि तरीसुद्धा नाही मळलं गेलं तर आपण थोडंसं ह्याला दूध घ्यायचं आहे. जास्त दूध टाकायचं नाही, कारण का हे 1-2 दिवस ठेवलं तर आपल्याला काय लगेच बनवायचं नाही. 1-2 दिवस ठेवलं तर हे आपल्या मनाने पातळ होतं, का तर त्यामध्ये गूळ असतो म्हणून. त्यामुळे जास्त दूध घ्यायचं नाही. आणि पातळ झालं तर अनारसे बनणारच नाहीत, ते पूर्ण वितळतील तेलामध्ये सोडल्यावरती. म्हणून दमाने घ्यायचं, जास्त म्हणजे दूध टाकायचं नाही, आपण हलकंसं टाकायचं. तर मला दुधाची वगैरे काही गरज लागली नाही. माझे असेच बघा लाडू छानपैकी वळायला लागले. तुमच्या समोरच आहेत बघा, खूप छान वळले आहेत. आता हे आपण 3 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी असेच आपण गोळा करून असं पॅकवन डब्यामध्ये ठेवूया. कारण का आपल्याला ह्याला थोडंसं मुरवायचं आहे, म्हणजे थोडंसं आंबवायचं आहे ह्या पिठाला. आंबवल्यानंतर आणखीन छान अनारसे आपले लागतात. तर बघा, हे मी ठेवून टाकलं गोळा करून. 3 गोळे माझे झाल्यात. तर हे गोळे असे मी 2-3 दिवसासाठी ठेवून टाकलं. हे पीठ ना मंडळी महिनाभर आरामात जातो, काही खराब होत नाहीत. आणि बघा, हे ठेवलं. तर हे मी 2 दिवसानं काढणार आहे. मी जास्त दिवस नाही ठेवणार, 2 दिवसांनी काढणार. बघा, 2 दिवसांनी काढलं. ह्यातला थोडासा एक गोळा घेऊन मी येतो का बघितला तर छानपैकी आला आहे बघा. ह्या तुम्हाला दिसत असेल प्लेटमध्ये मी एक छोटंसं करून ठेवलं आहे बघा, तर छान आलेलं आहे. तर हे बघा 2 दिवसांनी आपण असा गोळा केला तर बघा किती छानपैकी ह्याचं एकदम पातळ झालं आहे. त्यात गूळ असल्यामुळं ते खूप छानपैकी एकदम मस्त झालं आहे. जास्त आपल्याला काय मळायचं वेळाचा काय त्रास झाला. थोडंसं आपण ह्याला मळूया, पण दुधाचा वगैरे काही मी हात दिला नाही, का तर माझं जे मी सगळं टाकलं होतं गुळ वगैरे त्याचं एकदम छान प्रमाण होतं. त्यामुळे माझं काय, मला पाण्याचा किंवा मला दुधाचा किंवा तुपाचा हात नाही लावायला लागला. आता हे जे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि ते आपल्याला खसखसेवरती थापायचे आहेत. थोडंसं तुपाचा हात द्यायचा, नाहीतर मग ते थापताना ना हाताला असे चिकटतात, ते नीट व्यवस्थित थापले जात नाहीत. तर त्यामुळं हे थोडंसं खसखसेचं बघा, मी ह्याचा तुपाचा जर खसखसावरती मी हे थापते बघा, थोडंसं तुपाचं. तर हाताला माझ्या चिटकते बघा, म्हणून मी ह्याला थोडासा तुपाचा हात देते. मंडळी, हे अनारसे ना, आता हे अधिक महिना चालू आहे ना, आणि अधिक महिन्यात स्पेशली हे अनारसे बनवतात. तर मी म्हटलं चला ठीक आहे, अधिक महिना चालू आहे तर आपण अनारसे बनवूया म्हणून. आणि खूप छान झालेत बघा. हे बघा, मी एकदम छान छोटे छोटे झालेत आणि छोटेच बनवतात, फुलतात पण खूप छान मस्तमध्ये. बघा, हे मस्तमध्ये खसखस वगैरे लावलेली आहे आणि छान छोटे छोटे असे बनवलेले आहेत. तुपाचा थोडा हात देऊन, कारण का ते हाताला चिटकतात म्हणून.
मग एकदम छानपैकी गोळे एकदम केले, छोटे छोटे एकदम मध्ये. ह्याला आपण ह्याच्या पण म्हणजे केळीच्या पानावर पण आपण थोडंसं तेल लावून करू शकतो, पण हे खसखसावर केलं तर हे आरामात होऊन जातात. आणि हे जेवढं आपण जसं थापवलं तसं हे मिश्रण पातळ होत जातं. त्यामुळं ह्याला त्यामुळं आपण ह्याला जास्त म्हणजे दुधाचा वगैरे वापर नाही करायचा. आणि बघा आपले किती छानपैकी मस्तमध्ये अनारसे झालेले आहेत. आता आपण म्हणजे कसं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करूया. आणि तेल गरम झालं कसं ओळखायचं, थोडंसं पिठाचा तुकडा घेऊन त्या पाण्यात टाकायचं, तेलात टाकायचं सॉरी. जर ते पटकन खालून वरती आलं तर म्हणायचं आपलं तेल बऱ्यापैकी छानपैकी तापले आहे. बघा आपलं छानपैकी तेल तापलेलं आहे. तर आता बघा हे अनारसे मी त्यामध्ये टाकून आपले व्यवस्थित अनारसे म्हणजे आतमध्ये काय तेलामध्ये काय एकदम पसरत वगैरे काही नाही. तर आपले छान अनारसे झालेत बघा, आणि टम्म असे फुगलेले आहेत. त्यासाठी आपल्याला पीठ पण व्यवस्थित एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे, सगळं सामान त्याच्यामध्ये व्यवस्थित असायला पाहिजे. आणि दुसरी बात, कढई आपण छोटी घ्यायची आणि थोडीशी अशी उताने घ्यायची, म्हणजे त्यामध्ये थोडं तेल पण कमी बसतं आणि कमी तेलामध्येच आपल्याला हे अनारसे खूप छानपैकी तळले जातात बघा. आता हे ह्याला तेल खूप लागतं, म्हणजे आतमध्ये खूप राहतं तेल हे, त्यामुळे ह्याला असं मस्त असं उभं करून असं नितळत ठेवायचं. बघा आपल्या अनारसे आतून पडदे पण आले छानपैकी, होल होल पडलेले दिसतात तुम्हाला. ते अशा मस्तमध्ये पडदे हे झालेत आणि एकदम कडक खूप छान आपले अनारसे झाले आहेत. आता दुसरा एक पण आपण असा अनारसा बघा तळून टाका, बघा छान एकदम मस्तमध्ये. आणि आपण अनारसे तळताना वरून पण त्याला चांगलं खालून पण तेलाचं हे आणि वरून पण आपण तेल त्याच्यावर टाकायचं, ताकी ना म्हणजे दोन्ही साईडला ते छानपैकी भाजले जातील. बघा कसे छानपैकी टम्म आपले अनारसे बघा फुलल्यात बघा कसे. खूप छान लागतात आणि एकदम टेस्टी लागतात. जास्त प्रमाण व्यवस्थित असतं तर आपलं म्हणजे खूप छान अनारसे बनतात. नाहीतर कधी कधी ना प्रमाण कमी जास्त काय झालं की मग ते तेलामध्ये असे वितळले जातात. तर आपलं असं काय नाही, आपलं व्यवस्थित एकदम प्रमाण आहे. तर मंडळी, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.